नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, गेल्याच पॉडकास्टला मी तुम्हाला सगळ्यांना बोलली होती की हा किरकिडा वीकेंडला जाईल कोणत्या तरी वॉटरफॉलला। त्या दिवशीच तो बोलला होता की ऑन द वे अजून 3-4 वॉटरफॉल आहेत। आता जिथे फुकटचं कॉन्टेंट मिळते तर मग संधी कशी सोडेल हा किरकिडा। त्या एस फॉर ससुल्यासोबत ह्या किरकिड्याला उभं केलं ना तर दोघही सख्खे भाऊ वाटतील, कारण दोघांचाही स्वभाव कसा आहे माहिती आहे का, फुकट तिथे प्रकट। किरकिडा लोकांना सांगतो की तो लोणावलाचा केस अजून आमच्या लक्षात आहे, अशा जागांवर तुम्ही जाऊ नका, पण स्वतः मात्र लोकांना एक एक नवीन जागा दाखवत सुटलाय। ह्या माणसाला ना जराही अक्कल नाही। खरं तर ह्याला माणूस बोलणंच पाप आहे, कारण विचार करतो तो माणूस आणि जो अशीच कामं करतो तो पशु असतो। या माणसाला ना त्या राणीच्या बागेत ठेवायला पाहिजे, कारण हा प्राणी आणि पक्ष्यांसारखाच निर्बुद्ध आहे। आणि खरं सांगत्या मंडळी, जेवढी गर्दी त्या राणीच्या बागेमध्ये पक्षी आणि प्राणी बघायला होत नसेल ना, तेवढी या किरकिड्याला तिथे ठेवलं तर याला बघण्यासाठी म्हणून गर्दी होईल। ह्या बिंडोक माणसाला कसलीच माहिती नसते, हलकट बोलतोय तर तिथे मध्ये जातात की नाही माहिती नाही मला, मी तर जाणार नाही, तुम्हाला फक्त दाखवायला आलो आहे मी। अरे किरकिड्या, कोणी सांगितलं रे तुला ते धबधबे दाखवायला? आम्ही बोललो होतो का तुला की तुझ्या जीवावरती उदार होऊन आम्हाला धबधबा दाखव म्हणून? खाच कोणाला तिथे जाण्याची तर तुला। किरकिड्या, तुझ्याच भाषेत सांगते, जरा ना वलवल न बंद कर। त्या तुझ्या बहिणीने म्हणजेच चॅनलच्या सीईओ ने चॅनल कशाला खोलून दिला होता तुला माहिती आहे ना? तर रेसिपी दाखवायला। अरे जेव्हा तुम्ही रेसिपी दाखवायचे तेव्हा तो चॅनल कसा पळत होता, मिलियन्सने त्या चॅनलला व्ह्यूज यायचे। आणि जेव्हापासून तुझी ती बायको आली आहे तेव्हापासून तुम्ही हा थिल्लरपणा सुरू केला आहे। तू डेली व्लॉगिंग सुरू केलं आहेस ना, तेव्हापासून तुझ्या चॅनलची काय अवस्था झाली आहे ते तर तुला माहितीच आहे। किरकिड्या, मी तुला एक सल्ला देते, तू ना हे असले फालतू व्हिडिओ बनवण्यापेक्षा ते तुझ्या आईला रेसिपी ढापून द्यायचाच ना ह्याच्या त्याच्या, तेच करत जा रे। काकू जेव्हा उलटी सुलटी रेसिपी करतात ना किंवा पाठांतर केलेलं विसरतात ना, ते बघायला आम्हाला जास्त मजा येते रे, तुझ्या त्या सुजलेल्या थोबाडाला बघण्यापेक्षा। किरकिडा बोलतो, नाखुजाऊ बेबीला वर थांबवलं आहे आणि ढाई आणि शेफीनबाई गाडीत बसल्या होत्या। किरकिडा मोठा जीवावर उदार होऊन भयानक दृश्य दाखवतोय। स्वतःला काय समजतो ना हा दीडशाना, ते त्यालाच माहिती। मला असं वाटते ह्याच्या जिभेवर काळा डाग असावा, कधीच चांगलं नाही बोलत हा। आता हेच बघा ना मंडळी, तो धबधबा दाखवून बोलतो काय तर एवढा डेंजर आहे ना पाण्यात की वाहत मुंबईला पोचाल तुम्ही। किरकिड्या, तुला एक बोलू का रे, तू ना त्या धबधब्यात किंवा समुद्रात कुठेही उडी मारशील ना तरी वाहत तू मुंबईच्या खाडीत जाशील, कारण तुझ्यासारख्या अशुद्ध माणसाची खाडीत किंवा गटारातच आहे रे। इकडे मी रिकमेंड करणार नाही कोणाला बोलतो। अरे मग व्हिडिओ कशाला बनवायचे ना, आम्ही सांगितलं होतं का रे तुला हे असे नको ते उपद्व्याप करायला? तुझे व्हिडिओ कोण बघून जाईल रे तिकडे? तुझ्यासारख्या माणसाचे रिकमेंडेशन ऐकत बसलो ना नक्कीच आमचा लॉस होईल हे आम्हाला माहिती आहे रे। तुला तर आम्ही नॉट इंटरेस्टेड मध्ये टाकतो। तुझे रिकमेंडेशन्स ना घाल चुलीत। हा बघा पाणी बघा किती फ्लो मध्ये आहे। किरकिड्या, गप ना रे बाबा, प्लीज गप जरा, कशाला तुझी नसलेली अक्कल पाजळतोयस? झरणाच्या बाजूला चहा नाही पिऊ शकत, पण मध्ये बसून आम्ही चहा पिऊ शकतो। कप नंबर 1, कप नंबर 2, कप नंबर 3, कप नंबर 4। अरे ते कप घे आणि घाल तुझ्या। जाऊ दे, मी कशाला तुझ्यासारख्या माणसामुळे माझं तोंड खराब करू आठवड्याच्या सुरुवातीलाच। गुलाची चाय पिणार आम्ही। काय रे, आयुष्यात पहिल्यांदाच पित असशील ना रे गुळाची चाय? एकतर तू स्वतःच बोलतोस की चाय पियत नाही, मग स्वतःच दाखवतो पिताना। काय बोलायचं रे तुला? इथली थुकी तिथे कशी करायची ना ते कोणीतरी तुझ्याकडून शिकावं रे। तुला एक बोलू का रे किरकिड्या, तू जे करत नाही बोलतोस ना त्या सगळ्याच तुला व्यसन आहे रे, आणि ते तर पूर्ण दुनियेला माहिती आहे। ढाई, चाय पिणार काय चाय? त्यावर सरबरीत किरकिडे काकू बोलतात काय तर, ढाईला कधी नको असते चाय? अहो किरकिरे काकू, ते बिचारे हतबल आहेत हो, चाय शिवाय दुसरं पीत नाही किंवा हवरटपणा पण करत नाही खाण्यामध्ये। कशाला हो नजर लावता त्यांच्या चहा पिण्याला? बिचारे ते काका, त्यांना जागा दिली तिथे बसतात, सगळ्या गोष्टींमध्ये ते बिचारे कॉम्प्रोमाइज करत असतात, तरी पण तुम्ही असं बोलता। खरंच काकू, कमाल आहे हो तुमची, मोठा धीर आहे तो तुमचा। तुमच्या तिघांशिवाय अजून कोण आहे का त्यांना? तुम्ही त्यांना समजून नाही घेणार तर अजून दुसरं कोण घेणार आहे? असा त्रास देऊन तुम्हाला काय मिळते हो काकू? चाय देताना पण किरकिडा बोलतो, ढाईला खूप असते घाई चाय प्यायची। किरकिड्या, बाई माणूस शोभतोस रे तू, खरंच एक नंबरचा पांचट माणूस आहेस रे तू।
मला तर असं वाटते मंडळी, त्या दिवशी हे लोक धबधब्याजवळ जाऊन खायला गेले होते ना, तसेच यावेळी देखील यांचा प्लॅन होता असेल, पण त्या धबधब्याजवळ यांना बसायला जागा नसल्यामुळे हे लोक रिटर्न आले आहेत. रस्त्यात येताना यांना फिश मार्केट लागलं, तर किरकिडा बोलतो पापलेट थाली कोणाला खायची असेल तर या आमच्या झोपडा स्टेला. किरकिड्याने भुबूसाठी बांगडे घेतले होते. घरी जाऊन किरकिडा दाखवतो की बघा अजून सामान अस्ताव्यस्त आहे, मांडणी फिटिंग नाही केली, का तर काकू बोलतात प्लंबर नाही भेटला ना म्हणून. टीव्ही शिवाय काकूंना करमत नाही आहे. एवढे दिवस झोपडा स्टेला राहत होत्या काकू, तेव्हा तर यांच्या घरी टीव्ही नव्हता. तेव्हा या काकू काय करत होत्या? किरकिड्या तूच जरा विचार कर रे, तुझ्या 250 रुपयासाठी ते त्यांचा जीव धोक्यात घालून येणार काय रे? तुला वाटत असेल रे तू खूप मोठा बाजीराव आहेस, पण कोकणातली लोक ना तुला विकत घेतील रे, एवढे श्रीमंत आहेत, समजला ना? किरकिड्या तू तर ना आई वडिलांच्या जीवावर उड्या मारतोयस रे फक्त. तुझ्या अंधमंद भक्तांना वाटते तू खूप मेहनत करतो, पण आम्हाला माहिती आहे रे तुझी मेहनत काय आहे ते. मोजून मोजून काय ते 5 बांगडे आणले होते, त्याला मिरवत होता किरकिडा. काय रे किरकिड्या, तू स्वतःचं खाणं नाही सांगत कधी? नेहमी आपलं बायकोचं खाणं काढतोस, आईचं खाणं काढतोस, ढाई काकांचं खाणं काढतोस, आता तर त्या मांजरीचं पण खाणं काढलंस तू, पण कधी स्वतःचं खाणं नाही काढून दाखवत तू. काय रे किरकिड्या, तू तर मोठा जिम ट्रेनर होतास ना रे, मग तुझं डाएट दाखव ना आम्हाला. अर्धा बांगडा फक्त काकूंनी बॉईल करून दिला होता भालूला, आणि किरकिडा बोलतो आपण पण हे असं खाऊ शकतो ना ग बॉईल करून मम्मी? अरे किरकिड्या, आपण नाही रे खाऊ शकत, तू आणि तुझी लाळघोटी झमुरी बायको आहे ना नाकात बोट घालणारी, ती खाऊ शकते रे. आम्हाला ना तुझ्यासारखं काय पण खाण्याची सवय नाही आहे रे. आम्ही माशाचं कालवण किंवा फ्राय मासा खातो, आणि भलेही आम्ही समुद्राजवळ राहतो तरी देखील आम्हाला रोज रोज तुझ्यासारखं लाळघोट्यासारखं मासे खाण्याची सवय नाही रे. महिन्यातून एकदा दोनदा खाल्लं तरी बस होते आम्हाला. दुसऱ्या दिवशी मंडळी सुजलेलं थोबाड घेऊन किरकिडा परत आला. ह्याला कोणी सांगितलं नव्हतं की तुझ्या बिल्डिंगचा टेरेस व्ह्यू दाखव, तरी उगाच आपला दाखवत बसतो. किरकिरे काकूंच्या भाषेतला प्लंबर काका आला होता. त्या बिचाऱ्या प्लंबर काकांना काय सोडतच नाही आहे. ह्याच्या झोपडा स्टेला पण त्यांनाच घेऊन येतो, आता त्या रेंटेड फ्लॅट वरती पण त्यांनाच घेऊन आला आहे. थोडे दिवस थांबा मंडळी, उद्या त्या टिकरोळीच्या चाळीमध्ये पण नळामध्ये काय प्रॉब्लेम आला ना तर त्या काकांनाच घेऊन जाईल तिथे. आता त्या प्लंबर काकांना घेऊन आला होता, त्याच्यासोबत पुढेच बसवायचं होतं ना, पण त्यांना याने बसवलं पाठीमागे. खरंच काय विचित्र माणूस आहे ना हा. याने याचा झोपडा स्टे सुरू करण्या अगोदर मला तर असं वाटते कॅब ड्रायव्हर म्हणून काम देखील केलं असेल. ते ढाई काका किचन मध्ये काम करत होते, आणि शेपिन बाई आहेत मस्त लोळत पडलेल्या. ह्याच्या टीव्हीच्या बॉक्स मधून सगळं सामान गायब झालं आहे. मला तर हेच समजत नाही मंडळी, दरवेळी सगळं कसं काय लोक ह्याच चोरून नेतात. मला तर कधी याचं सामान कोणी फुकट दिलं ना तरी देखील मी ते डिस्पोज करून टाकीन. गेल्याच पॉडकास्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना मंडळी की हा किरकिडा त्या एस फॉर ससुल्याला कॉपी करतोय. तो ससुला नाही का सारखे खेकडे पकडायला जात असतो, त्यामुळे त्याला बघून बघून या किरकिड्याची पण लाळ टपकली, आणि किरकिडा गेला होता नाखूजाऊ बेबीला घेऊन खेकडे आणायला. किचन मध्ये ब्रेड दाखवत होता हा किरकिडा, तेव्हा किचन मध्ये ते ढाई काका बिचारे एकटेच काम करत होते. काय बोलायचं ना या लोकांना, त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या माणसाला किती त्रास देतात. ते बिचारे काका एकटच सगळं काम करत असतात. ह्या लोकांनी मुद्दाम त्या काकांना तिथे काम करायला नेलं आहे. किरकिड्या, एक गोष्ट लक्षात ठेव, जेवढा त्रास तू सहन करू शकतोस ना तेवढाच त्रास समोरच्याला दे, समजलंस ना? देव ना सगळं काही बघतोय, पै पैचा हिशोब होणार आहे लवकरच. त्या बुबूला ब्रेड देत होता हा किरकिडा. तुम्हीच सांगा हो मंडळी, सुका ब्रेड कसा काय तो बुबू खाणार होता? त्या बुबूला खायला द्यायचं तर नीट द्यायचं ना, असा वागतो जसं काय मेहरबानीच करतोय त्यांना देऊन. उभा राहून ब्रेड फेकत होता त्यांच्याकडे. काय रे किरकिड्या, तुला जर असं उभं केलं आणि तुझ्या समोर अशा चपातीचा तुकडा फेकला तर तू खाशील का रे? किती खोटा माणूस आहे रे. तुझ्यावरती एवढे पॉडकास्ट होतात तरी देखील तुला लाज नाही वाटत का? अरे बोलून बोलून आम्ही थकलो आता, पण तू काय सुधारायचं नावच घेत नाही आहेस. तुला काय बोलू रे आता, अजून मलाच शब्द कमी पडतायत आता. मंडळी, या माणसाला आहे ना प्लीज कोणीतरी कॉमेंट करून सांगा, ह्याला ना जर नीट देता येत नसेल ना त्या बुबूला खायला तर त्यांना नाही दिलं तरी पण चालेल, असा अपमान नको करू सांगा. खरंच ते बघवत नाही असं मुक्या प्राण्यांसोबत हा वागतो. ते कसा ना वरून फेकत होता ते ब्रेडचे तुकडे. त्यांना लाज वाटते का रे बाई माणसा तुला, जनाची नाही निदान मनाची तरी. शेफीन बाई आल्या परत कोणाची तरी रेसिपी ढापून. खेकड्यामध्ये शेंगदाणे कोण टाकतो मंडळी? ह्या लोकांच्या रेसिपी बघितल्यानंतरच मला एक एक गोष्टी समजतायत.
माझी आजी होती ना तेव्हा ती खेकडे बनवायची, पण कधीच तिने असं शेंगदाणे नाही टाकले होते. या लोकांचं काहीतरी भलतच असते. एकतर हे लोक स्वतःला कोकणी बोलतात आणि त्यात जेवणामध्ये शेंगदाण्याचा प्रयोग करतात. यांची भाषा पण तुम्ही बघितलीच आहे मंडळी. ल आणि ळ मध्ये या लोकांना प्रॉब्लेम होतो. जास्त करून कोकणात तर खोबऱ्याचा वापर होतो. मला 100% माहिती आहे की या किरकिरे काकूंने नक्कीच कोणाची तरी रेसिपी कॉपी केली आहे. काय हो मंडळी, मच्छीच्या सारामध्ये कधी कोण जिरं टाकते का? आम्ही तरी नाही वापरलं याआधी कधी. किरकिरे काकू तिथे रेसिपी दाखवतायत आणि नाखुजाऊ बेबी आली नाईट ड्रेस घालून. खाऊन खाऊन नुसती माजली आहे ही बाई. तो नाईट ड्रेस पण तिला एवढा टाईट होत होता. या किरकिरे काकूंच्या रेसिपी कधीच कोणी ट्राय करू नका मंडळी. यांच्या रेसिपी जर ट्राय केल्या आणि कोणी त्या खाल्ल्या तर एखाद्याला नक्कीच लूज मोशन होणार आहेत. मी तर बाबा सांगण्याचं काम केलं की या किरकिरे काकूंच्या रेसिपी घरी ट्राय करू नका. तिसऱ्या दिवशी किरकिडा परत आला लालपरीमध्ये बसून. सगळ्यांना नमस्ते आणि आता आम्ही चाललो फुकटचं खायला नाचणाऱ्या आजी आणि हसणाऱ्या आजीकडे. रस्त्यात कोणतरी भेटले तर ते बोलले आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला. मला तर वाटते ते पण यांची मज्जा बघायलाच व्हिडिओ बघत असतील. किरकिडा बोलतो गावी कोण पण दिसलं की असा आवाज द्यायचा असतो, किरकिड्या किरकिड्या तू नको रे आम्हाला सांगू कोणाशी कसं वागायचं ते. आधी ना तू तुझ्या काकांची नीट वाग, मग आम्हाला ज्ञान पाजळ, समजलंस का? आम्ही ना घरच्यांसोबत पण आणि बाहेरच्यांसोबत पण प्रेमाने वागतो रे. तुझा सल्ला ना घे आणि तो घाल तुझ्या. अरे दरवेळी काय मीच सांगू काय? तुला जिथे घालायचं तिथे घाल. गावातला पाऊस दाखवत होता मोठा. अरे तिथे काय बर्फ पडतोय का रे? की पाऊस निळ्या रंगाचा हिरव्या रंगाचा पडतोय? पूर्ण भारतामध्ये ना सारखाच पाऊस पडतो रे. आजीचं छप्पर पडलं होतं ते दाखवायला गेला होता. हा किरकिडा तर स्वतःला मोठा रिपोर्टरच समजतो वाटते. ह्या माणसाची ना जराही दानात होणार नाही मंडळी. आता त्या आजीचं छप्पर पडलंय तर ते रिपेअर करून द्यायची. एवढं त्या बिचारीचं नुकसान झालंय तरी किरकिडा गेला तिथे चिकन खायला. काय बोलणार ना या माणसाला. हलकटबाई माणूस आजीला पैसे देत होता ते पण दाखवत होता व रात्याला सांगतो हे तुम्ही खर्च करू नका, हे आजीला द्या. काय रे किरकिड्या, ती आजी काय नाचायला जाणार होती का तुझे पैसे घेऊन? त्या आत्याला पण द्यायचे होतेस ना थोडेफार पैसे. मार फुकट खायला तर जातोस ना त्यांच्याकडे. ती नाखुजाऊ बेबी शाळेत गेली आहे की नाही तेच मला समजत नाही. सासू सासरा आजी सासू समोर नवऱ्याला बाबू बाबू करत होती. अरे यार तो काय बाबू आहे का? रेडा आहे रेडा. काय बाई आहे, किरकिड्याला बाबू बोलते. कमाल आहे बाबा हिची. त्या साखरवाल्या काकूंने काय संस्कार दिले आहेत की नाही हिला ते त्यांनाच माहिती. तर मंडळी हा किरकिडा असाच वळवळणार आहे. आता बघू आपण हा पुढे काय करतो ते. पण आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.